रिने माझे हरिले चित्त भारावित विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरवा लौकिक। पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा नोहे बरवा लौकिक। तू का म्हणे निवंत राही, पाहिले पायी परतोनी, आता कैसी जाऊ घरा नोहे बरवा लौकिका। आता कैसी जाऊ घरा नोहे बरवा लौकिक। महायोग पीठे तटी भीमरत्नं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू 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 प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमनं कुरु सुधारि, वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो ओ सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा भेरू चला निज चरणा तुम चला घालो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी करावा अवेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाला अहो स्वामी तू कया देवा यावरी न करा भेद जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरानो हे बरवा लौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळण प्रकरणातील काल्यापर प्रसंगी सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसाहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून यायेने याने निर्माण केली 14 भुवने. माऊली ज्ञानोबारांनी सुंदर वर्णन केले. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सुंदर असं यात्रेचं आपलं आयोजन सफल झालेलं आहे. आणि सुंदर असा पर्वकाळ की श्री क्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये खूप सुंदर असं सर्वांना गेल्या 5 दिवसापासून श्री संत चरित्र कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला. तसं आजच्या कीर्तनाचं काही नक्की नव्हतं. रोज तुम्ही हिंदीत कथा ऐकली पण आम्हाला काही हिंदी बोलायला जमत नाही म्हणून कीर्तन आहे. पण मला तरी वाटते सगळ्यांना जरी एखादा शब्द नाही समजला तरी भावना तर कळत असेल प्रत्येकाला. सर्वांगाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर असा योग आहे. काल्याचा प्रसंग आहे. कारण मंदिर किती सुंदर असू द्या पहा पण मंदिर तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत मंदिरावर कळस बसवत नाही. सप्ताह किती दिवसाचा करा 5 दिवसाचा असू द्या 7 दिवसाचा असू द्या अथवा 11 दिवसाचा असू द्या किंवा 1 महिन्याचा. सप्ताह किती दिवसाचा असेल तर काल्याच्या कीर्तनाशिवाय आणि भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राशिवाय ते सप्ताह सुद्धा पूर्णत्वात जात नाही. जीवन आल्याच्या नंतर मनुष्य देहाला धारण केल्याच्या नंतर देहाचं सार्थक तेव्हाच आहे जेव्हा कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन असेल. म्हणून या काल्याच्या प्रसंगी सुंदर असा अभंग आहे. तसं पाहिलं तर आज सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत प्रत्येक क्षेत्रामधील. मी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सगळ्यात म्हणजे एकच अभंग आठवतो पा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली का संत दर्शनीय लाभ आणि पद्मनाभ जोडला. अगदी पद्मनाभाला जोडायचं असेल तर संतांची संगती करावी लागेल आणि खरोखर भाग्य उदयाला आलं म्हणावंच लागेल. कारण गेल्या 5-6 वर्षापासून कीर्तन करत असताना ज्यांचा आशीर्वादाचा हात डोक्यावरती आहे महाराष्ट्रावर फिरत असते. पण खरोखर तसं पाहिलं काल तर सगळ्यांना सांगितलंय
की एक वक्ता हा दुसऱ्याच्या वक्त्याच्या कथेमध्ये आला. मी आल्याच्या नंतर म्हटलं माई एवढं दूर तरी नका करू. नाही म्हणे लोकांच्या समोर आता सांगावं तर लागलं. तसं सांगेल मागं भाग्य उजळायला की माई कीर्तनाकरिता आहेत एवढं नाही, फक्त मला आशीर्वाद देण्याकरिता. आणि नेमक्या काय चुका होतील हे कीर्तन संपल्याच्या नंतर माहिती होतील अशी अपेक्षा आहे. आशीर्वाद असाच कायमस्वरूपी राहावा आणि हेच नातं भगवान हनुमंतरायांना टिकवून ठेवावं ही हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना. एकदा आमच्या गुरुदेवांसाठी जोरात टाळी वाजवायची. आदरणीय श्रद्धेय माईंचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर महाराष्ट्रभर माई देखील कथा कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आज प्रत्येक ठिकाणमध्ये प्रवेश करत असताना आणि प्रवास करत असताना खूप मोठा आशीर्वाद ज्यांच्या सोबत असतो. आणि अगदी काय म्हणतात ना की बाकीचे 10 जरी लोक असतील अथवा 100 लोक असतील पण एकच व्यक्ती हा सोबत असेल तो म्हणजे बाप. बाप म्हटलं की विषय संपून जातो पहा. मग 100 लोकांचे बरोबरी हा एकटा बाप करत असतो. म्हणून कायमस्वरूपी अगदी स्वतःच्या लेकीबद्दल तेवढाच जिव्हाळा, तेवढंच प्रेम आणि तेवढाच भाव शुद्ध असणारे माझ्यावरती लेकीसारखं प्रेम करतात. आदरणीय आमचे बाबाई उपस्थित आहेत. बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. सर्वच हरिभक्त परायण मंडळी आहेत. प्रफुल्लदादा, माहोरे काका, सर्वच काका, तुम्ही बाबा, आता नावं काय सगळ्यांचे मला माहिती नाहीत. सर्व हरिभक्त परायण मंडळी सर्वांचे धन्यवाद. सर्वच माझ्या सर्व भगिनी आहेत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या सुप्रियाताई आहेत, आमच्या संचिताताई आहेत, बाकी सर्व भक्तिताई, कोमलताई, गोपिकाताई, मंजुषाताई आणि इकडे कल्पनाताई, तुमचे धन्यवाद. इकडे आमचे दीपक दादा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे गजू दादा. जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. ते कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. साऊंडही चांगला आहे दादा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. ज्या यूट्यूब चॅनल आहे आमचे विठ्ठल दादा आणि मृदंगाची साथ गेल्या 5 दिवसापासून हरिपाठामध्ये वाजवण्याचं काम करतायत. समयाशी सादर व्हावे. खूप सुंदर वाजवण आहे. आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेश दादा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदरी घेतलेल्या बिना पदरावाल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय भगवान गोपाल कृष्णाच्या प्रती एका गोपिकाची झालेली भावना अगदी सुंदर अशी प्रकट करताय. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की हरिणे माझे हरिले चित्त. तुकोबारायांनी जे यमुनेच्या तटावरती पाणी घेऊन येण्याकरिता एक भाग्यशाली गवळण आलेली आहे. तिच्याकडे एक सुंदर असा पाण्याचा माठ आहे आणि तो पाण्याचा डेरा घेऊन ती अगदी यमुनेच्या तटावरती बसलेली आहे. तुकोबाराय म्हणतात देहभान विसरल्यासारखी अशी का बसली आहे. ती सांगते महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय म्हणून मी घरी नाही जाऊ शकत. हरिणे माझे हरिले चित्त. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरले. भार वित्त विसरले म्हणून आता कैसे जाऊ घरा नोहे बरवा लौकिक. आणि जरी मी घरी जाण्याचा प्रयत्न केला, माझी भावना लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, लोकांची नीतिमत्ता आहे, लोक स्वतःचं दुःख जगाचं दुःख रडून ऐकतील पण तेच दुःख परत कुठे गेल्यावर हसून सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. माझे घरचे मला घराच्या बाहेर काढून देतील, माझे घरचे माझ्याशी व्यवस्थित बोलणार नाही. आणि तुकोबाराय त्या गवळणीला सांगतात, हे भाग्यशाली गवळणी, ज्या श्रीहरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलंय, ज्या श्रीहरीला तू पाहलाय, ज्या भगवंताच्या चरणाला तू पाहिलंय, बस निवांत राहा आणि त्याच श्रीहरीला तू वारंवार पाहत राहा. तू का म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी पाहिली तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. श्री संत चरित्र कथा आपण श्रवण केलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एक नाथ खाम दिला भागवत तुका झाला असे कळस. भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची सुद्धा इमारत आहे.
ती इमारतीचा कोणी पाया झालेत, कोणी खांब झाले तर कोणी कळस झालेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरचे दास जन्म घेती, जेथे हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन केलं. प्रत्येकानं भगवान परमात्माची प्राप्ती केली वेगवेगळ्या पद्धतीनं, पण अंतःकरणामध्ये भाव शुद्ध होता आणि कंठामध्ये नामचिंतन मात्र अखंड. आणि भगवान परमात्माचं नाम महत्वाचं आहे. साधू संतांनी भगवंताचं अखंड भजन करावं नवल नाहीये. जगाच्या मालकानं सुद्धा संतांनी कधीच भगवंताकडे काहीच मागितलं नाही, तरी सुद्धा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहले भगवंतानं. त्याच्या पुढे जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या घरी भगवान परमात्मानं निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत गड्याचं रूप धारण करून काम केलंय. आणि त्याच्या पुढे सांगू, श्री संत सखुबाईंचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ नये. ज्या वेळेला लग्न होऊन अगदी 10-15 दिवस होत नाहीये, उकिरड्यावरती कचरा टाकण्याकरिता आल्या. स्वतःची ननंदबाई सोबत आहे, पण कित्येक वारकरी आषाढी एकादशी करिता पांडुरंगाचं भजन करत निघाले होते. आणि प्रत्येकाच्या मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जे जे कार कानावरती पडला. आणि श्री संत सखुबाईंच्या अंगावरती रोमांच उभं राहिले. आणि त्याच वेळेला जसा कचरा उकिरड्यावरती फेकला, तशाच त्या वारीमध्ये, त्या दिंडीमध्ये सामील झाल्या. पांडुरंगाला प्रश्न पडला, सखुबाईचं नेमकंच लग्न झालंय, नुकतंच लग्न झालंय, माझ्या लाडक्या भक्ताचा प्रपंच संसार उद्ध्वस्त होईल. म्हणून श्री संत सखुबाईंचा पांडुरंगानं गर्भधारण करण्याचं काम केलेलं आहे. का चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. जगाच्या मालकाकडे मागण्याची गरज नाही, भगवान परमात्मा आपोआप देतो. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. योग्य वेळ त्याकरिता सावध व्हावं लागेल. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊल्यांची आहे. आईने संस्कार देण्याचं काम करायचंय, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. माता माऊल्यांच्याकडे का, लहान लेकरू जन्माला आलं तर सगळ्यात पहिली लेकराचा गुरु कोण आहे? त्याची आई असते. बोलावं कसं, वागावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. का सुंदर असं वर्णन केले माऊली ज्ञानोबाराय सांगतात, प्रत्येक क्षेत्राला माणसाची योग्य वाटेवरती वाटचाल व्हावी असं वाटत असेल तर भाविविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. का गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी. 33 कोटी देवतांचा श्राप असू द्या, पण स्वतःच्या गुरुचा आशीर्वाद असेल तर देवाचा श्राप सुद्धा कामाचा नाहीये. सांगण्याचं तात्पर्य आहे, माणसाने जीवनात एकदा तरी जीवनात गुरु केले पाहिजेत. मग गुरु तुम्ही म्हणाल ताई मग गुरु कोण करावे आणि गुरु आमच्या पात्रतेचे भेटतील का? गुरूंची पात्रता पाहायची, आपली पात्रता नाहीये. ज्या माणसाप्रती तुमच्या अंतःकरणात भाव शुद्ध आहे, तुम्हाला श्रद्धा आहे, तुमची निष्ठा आहे, बस त्या व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता. कमीत कमी
वर्षातून एकदा तरी त्या व्यक्तीचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल त्या दिवशी खरा तुमच्या जन्माला सुरुवात होते आणि त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म असणार आहे. किती दिवस जगलात याच्यापेक्षा सुद्धा कसे जगलात याला किंमत आहे. सांगण्याचं तात्पर्य आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय. किती सुंदर मेकअप केला आणि किती चक्रा मारला तर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे आणि लेकराचे संस्कार सांगतात की या बाईला त्याच्या आईला किती संस्कार असतील. आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. आता जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार पाहिला. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस आहे. नाकाला पहा तुम्ही, मंदिरावरती किती सुंदर मंदिर असू द्या पण जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्वात जात. जसा मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून तशीच माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असत तर किंमत. नाहीतर संतांनी वर्णन केलंय काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली. आता एकामेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन होईपर्यंत आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही. शेंडा असेल तर किंमत आहे पहा नाकाला. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत. बाई किती सुंदर असू द्या किती रूपवान असू द्या पण नाक नसेल तर अर्थ नाहीये. लोक सांगतात दिसायला सुंदर आहे पण नाक म्हणजे नुसतं बस स्टँड काही उपयोग नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणते वारकरी संप्रदायाचं नाक आहे. 5व्या वेदाचे निर्माते स्वदेह वैकुंठ गमन ज्यांचं झालंय. आज पाहिलं ज्यांच्या घरात गडका अगदी फुटका माठ मोडका खाट आणि तुटकं ताट तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट अशी असणार. थोकडा तुका आकाशा एवढा. सांगितलंय काय आभाळा एवढी ज्यांची उंची नाही तर ज्यांच्या उंचीच्या समोर आभाळ देखील ठेक नाही. अधिकार संपड तुकोबा आहे. माझी मद झाली या नवरवाचा छंद या नामाचा घेतलासे. किती अधिकार संपन्न तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबा यांचा अधिकार आहे. तुका राम नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला सुद्धा कंप सुटावा सामर्थ्य जगद्गुरु तुकोबा यांचं आहे. तुकोबारांनी ती भाग्यशाली गवळण पाहिली. यमुनेच्या तटावर ते देहभान विसरल्यासारखी बसलेली आहे. तुकोबाराय म्हणतात ए भाग्यशाली गवळणी अगं एवढी देहभान विसरल्यासारखं का बसली आहे. तुकोबारांना ती गवळण सांगते महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. ते अभंगाच्या पहिल्या हरिणे माझे हरिले चित्त 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 हरिणे माझे
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, हरिणे माझे हरिले चित्त, ती गवळण वर्णन करते. भार वित्त विसरले त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय आणि वित्तादिकांचा भार देखील मी विसरली. आता पहा, जीवनामध्ये चित्तही फार महत्वाचं. शरीरामध्ये पित्ताची, परमार्थामध्ये चित्ताची आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते. संसारात पैसा नसेल तर किंमत नाहीये. भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विन संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. पैशाशिवाय प्रपंच चालत नाही मान्य, पण पैसाही कमवला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि नीतीने पैसा नाही कमवायचा, पैसा कमवावा पण तो नीतीचा असावा. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्त जास्त झालं तर माणसाला चक्कर येते आणि तेच पित्त कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात. तशी प्रपंचामध्ये वित्ताची आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रामी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कीर्तन करिता बसलाय पण तुमचं चित्त जर स्वयंपाकाकडे असेल तर उपयोग आहे का काही? चित्त जागेवर असावं. मग तुमच्या चित्तात परमार्थ आहे की प्रपंच आहे असं विचारलं तर काय सांगाल? भाषा कळते ना माझी? प्रपंचात परमार्थ आहे की प्रपंच आहे तुमच्या चित्तामध्ये असं विचारलं तर काय सांगाल? तुम्ही सांगाल ताई आमच्या चित्तात परमार्थ आहे. हा, परमार्थ चित्तात आहे तर मग सांगा. आता 5 दिवसापासून रोज हरिपाठ ऐकलाय, हरिपाठामध्ये 2 नंबरचा अभंग कोणता? नाही सांगाल तुम्ही, पण कमीत कमी 15-20 मिनिटं अर्धा तास तुम्हाला विचार करावा लागेल की हाच असेल का म्हणून. पण मला सांगा, इथं बसल्या बसल्या विचारलं, 5-10 दिवस झाले तुम्ही तुमच्या घरी नाहीये, इथं बसल्या बसल्या मी विचारलं, मावशी तुमच्या घरातला साखरेचा डबा कुठे? सांगाल की नाही मला? काय मग चित्तात तुमच्या प्रपंच की परमार्थ या गोष्टीचा विचार आपण करायचा. चित्ताचं हरण झालं पाहिजे, आपल्याही चित्ताचं हरण होईल, पण भगवान परमात्माला तेवढं समर्पण करावं लागतं. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. साधू संतांच्या घरी जगाच्या मालकानं काम केलंय पण तेवढं समर्पण होतं. तुकोबारायांनी स्वतःची पत्नी निघून गेल्याच्या नंतर म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळी. दुःख वाटत नव्हतं, सुख समाधानी आणि आनंदी राहायचे. का? भगवान परमात्माचं नामचिंतन करणंच हेच आपलं सर्वस्व आहे. हे अखंड कंठामध्ये होतं. अखंड नामचिंतन करावं, आपलेही चित्ताचं हरण होईल, पण देवाला समर्पण करावं लागतं. प्रपंच 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 संसार एवढ्या सहजासहजी मानवाचा देह नाही भेटलेला. याच देही गडे देवाचे भजन, किंवा देवी दिल्या देह आणि भजना गोमटा. परमार्थ केला पाहिजे पण योग्य वेळेत. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. संतांनी वर्णन केलंय, क्षण भंगुर नाही वरवसा, फारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी. का आधी नामचिंतन करायचंय? ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. का आधी नामचिंतन करावं? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नये संगाती. श्री संत सखुबाईंच्या चित्ताचं हरण झालंय, जगद्गुरु तुकोबारायांच्या चित्ताचं हरण झालंय. त्यापुढे सांगू, परमार्थ करायचं आणि भजन करायचं तर कुठं पहाड्यात जायची गरज नाही. संतांनी वर्णन केलंय, ठाईचं बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा. किंवा उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. त्याच्या पुढे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. नाहीच वेळ भेटला, एकदा जरी नामचिंतन राम जरी म्हणाल तर घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. का? तृण अग्री मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी आणि जातील लयाशी क्षण मात्रे. तुम्ही सांगाल ताई तीर्थाचं स्नान केलं तर आमचं पाप आजपर्यंत केलेलं धुवून जातं का? बऱ्याच जणींनी चंद्रभागेत डुबक्या मारल्या, पाप केलेलं पाप धुवून जावं म्हणून. खरंय का खोटं आहे? बऱ्याच जणांनी. मी तर म्हणाल माणसानं पापच का करावं? बरं, कधी कधी ठरवलंच पाप करायचं नाही तरी होतं, आणि कधी कधी ठरवलं पाप करायचंय तरी होत नाही. चांगलं करायला गेलं की वाईट होतं आणि वाईट करायला गेलं की चांगलं होतं. तीर्थामध्ये स्नान केलं
तर आजपर्यंत केलेलं पाप नष्ट होईल का? म्हटलं हो बरोबर आहे, तीर्थात स्नान करायची काय गरज आहे? ते तीर्थाचं फक्त वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, वाचेने फक्त त्या तीर्थाचं नाव घेतलं तरी पाप जळून भस्म होईल, पण पाप करण्याची वृत्ती मात्र नाही जळत. मग तीच पाप करण्याची वृत्ती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर भगवान परमात्माच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाहीये. मग का करावं नामचिंतन? माऊली ज्ञानोबाराया सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना हुनी वाड नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा, घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. चित्ताचं हरण झालं गोपिकांच्या. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा. म्हाताऱ्या गवळणी सांगायच्या, लाला अरे बासरी वाजवत जाऊ नको का? तू जर बासरी वाजवली ना तर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटते, आपल्या हातानं लावलेली झाडं सुद्धा जळून जातात पहा. पण चुलीत घातलेली वाळलेल्या लाकडींना सुद्धा पालवी फुटावा. अगदी हा मुरलीचा, भगवान परमात्माच्या मुरलीचा प्रभाव आहे. पण काही काही तरुण गवळणी होत्या, सांगायच्या, लाला बासरी वाजवत जा, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले. बासरी वाजवत जा पण हळू वाजवत जा. अहो हातातली कामं विसरून जावेत. मी तर म्हणाल किती भाग्यवान असतील की अखंड भगवान परमात्माचा ज्यांना सहवास लाभावा. आजही वृंदावनामध्ये जाल आणि रमण रेतीमध्ये जाल, ब्रह्मांड घाट ते बाल घाटवरती जाल तर अजूनही भगवान गोपाल कृष्णाची अगदी त्या ठिकाणी कुठेतरी आहेत आणि आपल्याला सापडतील अशी अनुभूती माणसाला येते. पण खरोखर ज्या गवळणींच्या सोबत भगवान परमात्माने लीला कराव्यात त्या गवळणी काही सर्वसाधारण नसतील. हातातलं काम सोडावं. एका वेळेला मालकानी पत्नीला म्हटलं मला भूक लागली, भूक भूक म्हटलं म्हणून पत्नीनं जेवणाचं ताट तयार केलं आणि तेवढ्यात भगवान गोपाल कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. तिनं मालकाचं जेवणाचं ताट गायी समोर मांडलं आणि गायीचं भुसाचं टोपलं मालकाच्या समोर मांडलं. तशीच देवाला पाहण्याकरिता निघून गेली. एका वेळेला राधा राणी दयाचं घुसळण करत होते. जगाच्या मालकाचं तिला दर्शन झालं आणि तिनं स्वतःच्या सासूला सांगावं, हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता, हरिला पाहुनी भुलली चेता, हरिला पाहुनी भुलली चेता. मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळे डेरारिता, मंदिर घुसळे डेरारिता. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडीत राधा चाले, चाले डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता, मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, वारियाने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा आणि देहभान विसरून जायचे. अगदी तरुण गवळणी सुंदर शृंगार करायच्या, सुंदर मेकअप करून देवाला पाहायच्या. एक दिवस एका म्हातारी गवळणीची इच्छा झाली आपणही देवाला पाहावं. भगवान परमात्माला पाहण्याकरिता निघाली, पण तिने विचार केला, म्हणे तरुण गवळणी कशा जातात सुंदर शृंगार करून, आपणही करायचा. मेकअप करायला घेतला. आपण 75, 70, 80 वर्षाची म्हातारी, तिला कुठला मेकअप करता येतोय? ज्या वेळेला मेकअप करत होती लिपस्टिक तिनं ओठाला नाही लावली, तीच लिपस्टिक डोळ्याला लावली. ज्या वेळेला तिनं शालू घातला, तिचं नाव होतं मालू,
मालूनं घातला तिच्या लग्नातला शालू, पण घातलाची घातला उलटाच घातला. मालकानं सांगितलं, अगं मालू तू घातला लग्नातला शालू पण उलटा घातला, तो सोयीचा करून जा. ती म्हणी, मालक तुम्हाला वाटतं मी शालू सोयीचा करून जाव, पण तू शालू सोयीचा करण्याच्या नादात जर प्राण निघून गेला तर तू लाला पाहायचा राहून जाईल. अगोदर त्याला पाहून येते आणि नंतर शालू सोयीचा करते. ओठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली है, मुरली की नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी गवळण, दीवानी बनी मैं दीवानी बनी है, मुरली के नाद दीवानी बनी गवळण. जगाच्या मालकाला पाहण्याकरिता निघून जावं. गवळण सांगते, महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय, वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली. मग मी घरी का जाऊ आणि मी घरी कसे जाऊ? अभंगाचं दुसरं चरण आहे. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी आता कैशी जाऊ घरा नो हे बरवा लौकिक. त्या श्रीहरीनं चित्ताचं हरण केले म्हणून महाराज मी आता घरी कशी जाऊ? वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेली आहे. माझ्या लक्षात कोणतीच गोष्ट राहत नाही. चित्त जागेवर नसेल तर तुम्ही कीर्तन सुद्धा ऐकू शकत नाही आणि मी सुद्धा कीर्तन करू शकत नाही. चित्त जागेवर पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही, एखाद्या बाईचं लेकरू तिच्याच काखेमध्ये असतं, तिच्याच कमरेवरती बसलेलं असतं आणि ती पूर्ण घरात शोधते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. कोणी पाहावा, ग तुझ्या कमरेवरती बाळ आहे, लक्षातच नाही म्हणे, मी कधी कडेवर घेतलं. सांगण्याचं तात्पर्य चित्त जागेवर नसेल तर कोणतंच काम आपण करू शकत नाही. त्याकरिता चित्त जागेवर असावं. चित्ताचं हरण झालं संत मीराबाईंच्या, चित्ताचं हरण झालं प्रत्येक साधू संतांच्या. भगवान परमात्माने चित्ताचं हरण करावं म्हणून तर स्वतःच्या जीवनातील सर्व गोष्टी विसरून जगाच्या मालकाला एकच मागावं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. मनच का स्थिर व्हावं भगवान तुमच्या चरणावरती, संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नका. सगळ्या जणी बसलाय तिथं, काय काय असतील पहा, मोठ्या मोठ्या घरचे असले आणि गरीबाच्याही घरचे असले, प्रत्येकाचं दुःख सारखं असतं पहा. जेवढा पैसा असेल तेवढं दुःख मोठं असतं आणि जेवढा पैसा कमी असेल तेवढं दुःख कमी, पण दुःख मात्र प्रत्येकाला आहे. इथं एखाद्या माणसानं सांगावं की कित्येक वर्षापासून आणि मरेपर्यंत आपल्याला अजिबात कधी दुःख होत नाही. तुमचे तोंड हसतात फक्त, पण आतून काय काय दुःख असते तर तुमची तुम्हाला माहिती आहे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, कोणाच्या दुःखाची सीमा कोणाला माहिती नाहीये, प्रत्येक जण दुःखी आहे.
संसारात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, संतांनी वर्णनच केलंय. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर जार हरिविन. आता 5 दिवसाकरिता तुम्ही इथे आलायत, गेल्या 6 दिवसापासून बाहेर आहेत. खरं सांगा, ज्यांचा जास्त जीव घरी अटकलेला असेल त्यांना घरच्या आठवण येत असेल, पण काही असतील निष्ठावान वारकरी, त्यांना असं वाटत असेल की आता पंढरपूर सोडून परत गावी जाऊच नाही, इथंच राहिलं तरी पण त्या गोष्टी शक्य नाही आहेत. वाटत असेल कायम दुःखातून बाहेर आलं पाहिजे, मग संसार करू नये का? तुकोबाराय सांगतात संसार करा, संसाराच्या नावे घालून या शून्य, आणि वाढता हा पुण्य धर्म केला, पण संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असुनी नसावे. संसार करा पण संसारात राहावं. पक्षी अंगणी उत्तरती ते का गुंतुनी राहती, तैसी असावे संसारी. उन्हाळ्याच्या दिवसात गहू जर तुम्ही दारामध्ये वाळत टाकली ना, मला सांगा 2-4 चिमण्या आल्या आणि त्यांनी म्हणे 2-3 वर्षाची आपण तयारी करून घेऊन जाऊ, आणि 2-4 चिमण्या आपोआपल्या पाठीवरती गोण्या टाकून आणलेले पाहिले का कधी? जेवढं लागतील तेवढंच खातात आणि परत निघून जातात. राहावं प्रपंचामध्ये, पण राहावं कसं? कमळासारखं राहायचंय. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती पाण्याचं थेंबही टिकत नाही. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं राहावं. का? घास भरवतात हात, पण जिभेला नाही धुवावं लागत, धुवावं लागतं ते हाताला. चव असते जिभेला. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं राहावं. सांगण्याचं तात्पर्य आहे संसार नक्कीच करावा, पण किती सुख शोधलं या संसार नगरी, बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, या संसार नगरी, बाजार भरला ग बाई. काय करावं लागेल त्याकरिता? आपल्या चित्ताचं हरण भगवान गोपाल कृष्णानं करावं. देवाला समर्पण. तुम्ही सांगाल ताई मग कोणत्या देवाची भक्ती करावी? वेळेनुसार माणसाचं मनही नाही बदललं पाहिजे. नवरात्र उत्सव आला म्हणजेच देवीची भक्ती करावं असं नाहीये. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध असावा. देवाचे रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिल्या म्या त्याशी, पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. जगात स्थळ काळ वेळ सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, पण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. युगे 28 वेटेवरी उभा, 28 युगापासनं पंढरीश पांडुरंग परमात्मा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. ते जगाच्या मालकानं कमरेवरचे हात कधी खांद्यावरती घेतलेले पाहिलेत का तुम्ही? नाही ना. का? बदल सगळ्या गोष्टीत होतो, पण जगाच्या मालकात नाही. देवाचे रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे, फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. गवळण सांगते त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली, म्हणून आता घरी जाऊन काय करू? माझं दुःख जरी शेजारच्या लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न केला तर माझ्या विरोधात माझ्या घरी लोक कान भरून देण्याचं काम करतील. परकीयासी सांगता गोष्टी घरची कुटील. माझे लोक मला घरात घेणार नाहीये, माझे लोक मला संसारातून बाहेर काढून टाकतील आणि माझं प्रपंचाचं कायमचं वाटोळं होईल. घरचे लोक विचारणार नाही. महाराज तुम्ही सांगा मी काय करू? तुकोबाराय सांगतात, ए भाग्यशाली गवळणी, काळजी करू नको. जगाच्या मालकाला फक्त एकच विनंती कर, देवा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. शेवटच्या श्वासात एकदा तुझं नाम कंठात येऊ दे. तुकोबारायांनी वर्णन केले, का तुझं नाम पाहिजे? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही, त्याकरिता नामचिंतन घ्यायचंय की शेवटच्या वेळेला एकदा तरी तुझं नाम मुखात आलं पाहिजे. बरं, शेवटी एकदा तरी जीव जाताना नाम कंठात यावं याकरिता काय प्रयत्न करतो आपण? घरातल्या मुलाचं नाव राम ठेवतो, घरातल्या मुलाचं नाव आपण लक्ष्मण ठेवतो. मला खरं खरं सांगा, जरी राम नाव असेल तुमच्या घरातल्या मुलाचं तरी तुम्ही काय म्हणता? रामच म्हणता ना? तुम्ही शोधा काय म्हणता. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, श्री संत नामदेव महाराज सांगतात एका अभंगामध्ये, देवा कोणत्याही जन्माला घाल, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐज करी. माणूस बनवलं तर तुझी भक्ती करण्याकरिता, श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्याकरिता. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, देवा झाड बनव पण पवित्र तुळशीची माळ जी आहे ना ते झाड आम्हाला कर. पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे, देवा दगड बनव पण जो दगड तुझी मूर्ती साकार करण्याकरिता बनवला जातो ना तो दगड आम्हाला बनव. जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना तो
तू दगड आम्हाला कर, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे. देवा पाणी बनव, पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं आणि तुझा महाअभिषेक करण्याकरिता घेतलं जाताना तेच पाणी आम्हाला कर. नामदेव महाराज विनंती करतात. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. अखंड फक्त तुझं नाम कंठात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, हे भाग्यशाली गवळणी, ज्या श्री हरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलंय, ज्या श्री हरीला तू पाहलंय, बस त्याच ठिकाणी तू निवांत राहा आणि त्याच श्री हरीला वारंवार पाहत राहा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. 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 पाहिले पाहे परतोरी, पाहिले पाहे, पाहिले पाहे, पाहे पाहिले पाहि परतोनी. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. पाहिले पाहिले परतो, पाहिले पाहिले परतोनी. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा लोकी ग, नोहे बरा लोकी ग, लोकी ग, लोकी ग. नोहे बरा लोकी ग, नोहे बरा लोकी ग, नोहे बरा, नोहे बरा लोकी ग. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे बर. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात. तुका आमाने निवांत राही, पाहिले पायी परतोनी. ज्या श्री हरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलं त्याच श्री हरीला तू निवांत राहा आणि वारंवार पाहत राहा. सर्वांनी एकदा हात वरती करायचे तर माझ्यासोबत भजन करा. विठोबार खुमाई, 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 विठोबार खुमाई. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र
चरित्र ते उच्चारावे गेले देव गोकुळी गेले देव गोकुळी गेले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र आपल्याला पाहायचंय त्याचं फक्त उच्चारण करावं आचरण नाही आचरण करायचं प्रभू श्रीराम त्यांच्या चरित्राचं ज्या वेळेला आपण पाहतो कंस नावाचा राजा आहे मथुरेमध्ये त्यानं स्वतःच्या वडिलाला बंदीशाळेमध्ये बंदिस्त करून ठेवलं आणि स्वतः स्वयंघोषित राजा झाला स्वयंघोषित राजा झाला पण मथुरेमध्ये सगळीकडे चर्चा चालू होती की असा मुलगा जन्माला नाही आला तरी बरा आहे ज्यानं स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये बंदीशाळेमध्ये डांबून ठेवावं असा मुलगा काय कामाचा सगळीकडे चर्चा कानावरती पडली काही कालांतराच्या नंतर पहा माणसानं कितीही मोठं पाप केलं लोकांच्या वरती विसर पडावा असं वाटत असेल तर परत काहीतरी चांगलं काम करावं लागतं किती पाप केलेलं असू द्या नंतर दान धर्म चालू केला की लोक म्हणतात काय माणूस आहे आमच्या गावातला सगळ्यात एक नंबरचा दानशूर हाच व्यक्ती आहे ज्या वेळेला कंसानं ठरवलं आता स्वतःची चुलत बहीण देवकीचं लग्न करायचंय आणि लग्नाची तयारी चालू झाली 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू होती एवढं उत्साहात लग्न पार पडत होतं सगळ्या अगदी मथुरेमध्ये घरांना पूर्ण फुलांच्या माळा बांधलेल्या द्वारामध्ये सडे टाकलेली दिवे प्रत्येकाच्या घरावरती आणि मथुरेत चर्चा चालू झाली भाऊ असावा तर तो फक्त कंसासारखा काय उत्साहात स्वतःच्या बहिणीचं लग्न पार पाडतोय भाऊ असावा तो कंसासारखा कंसाच्या कानावरती बातमी पोहोचली कंसाला आनंद वाटला ज्या दिवशी देवकी मातेचा विवाह वसुदेवांच्या सोबत पूर्ण झाला आणि विवाह पूर्ण झाल्यावर स्वतः सांगितलं की माझ्या बहिणीला सासरी सोडण्याकरिता रथाचं सारथ्य पण मी स्वतः करणार रथाचा सारथी बनून येणार ज्या वेळेला वसुदेवान आणि देवकी माता यांना कंसानं रथामध्ये बसवलं आणि रथाचं सारथ्य पण करून निघाला मथुरेवरून काही अंतरावरती तो रथ पोहोचत नाही तर मुसळधार पाऊस चालू झाला विजेंचा कडकडाट चालू झाला आकाशामधून ज्या वेळेला आकाशवाणी झाली आणि कानावरती शब्द पडले कंसा ज्या देवकीला तू रथात घेऊन निघालायस तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे त्या क्षणाला म्यानातून तलवार काढली मानेवरती वार करणार तर वसुदेवांनी हात जोडले आणि सांगितलं कंसा अरे काळ देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र आहे देवकीने काय केलंय तिला मारू नको स्त्री हत्या करणं ती तुला शोभत देत नाही तुझ्यासारख्या वीरानं स्त्री हत्या करणे शोभा देत नाही स्त्री हत्येचं पातक खूप मोठं आहे हे पातक तू काय तुझ्या डोक्यावरती घेऊ नको मग आम्हाला कारागृहामध्ये ठेव जेवढी पुत्र आमच्या पोटी जन्माला येतील ती सगळी तुझ्या स्वाधीन करू बंदी शाळेमध्ये ठेवलं कित्येक शिपाई पहारे करते त्यांच्यावरती नजर ठेवण्याकरिता हातात पायात बेड्या बांधलेल्या आणि ज्या वेळेला साखळी बांधलेली होती विचार केला आणि कंसानं वसुदेव देवकींना ज्या ठिकाणी ठेवलं पहिला पुत्र जन्माला आला देवकी माता त्याला कवटाळून घेऊन रडू लागल्या या बालकाला देऊ नका पण वसुदेवांनी सांगितलं रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन न जाये जे वचन दिलंय ते पूर्ण करावं लागेल त्या छोट्याशा बालकाला घेऊन निघाले कंसाच्या पर्यंत पोहोचले आणि कंसानं त्या छोटे छोटे किलकिले डोळे करून पाहत असलेल्या बालकाला पाहिलं त्याचंही अंतकरण गहिवरून आलं म्हणे या बाळानं काय केलंय माझा काळ तर 8वाय याला घेऊन जा नारद मुनी आले नारदांनी विचार केला ज्यानं साक्षात भगवान परमात्माच्या माता पित्याला बंदीशाळेत ठेवलंय ज्यानं स्वतःच्या पित्याला बंदीशाळेत ठेवलंय आणि मथुरेत कित्येक लोकांना त्रास होतोय हा जर असा हरिभक्त परायण व्हायला लागला तर याचा पापाचा घडा नाही भरणार मग त्याला सांगितलं अरे 8व्याकडून मोजला तर पहिला 8वा आहे आणि पहिल्याकडून मोजला तर 8वा कोणता न पहिला कोणता देवाची लीला आगाध आहे सांगता येत नाही कोणता पहिला असू शकतो आणि कोणता 8वा असू शकतो कंसाच्या मनात परत प्रश्न निर्माण झालं आणि विचार केला म्हणे हाच तर काळ नसेल
त्याच्या पायाला पकडलं. आकाशात असं गर 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 फिरून शिळेवरती आपटलं. छोटासा बालक चिंदड्या झाल्या मृत्युमुखी पडला. देवकी माता रडू लागल्या. पण प्रश्न हा पडला होता, अजून 6 जन्माला घालायचे, तेव्हा कुठं 8व्या जन्माला येणार आहेत? कंसानं 6 मारले. 7वा योग मायेनं रोहिणी उदरी निहून घातला आणि 8वा भगवान गोपाल कृष्ण अष्टमी तिथीला बरोबर रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्णाचा जन्म होतोय. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला जन्माला आले पण अगदी मोठं रूप धारण केलेलं होतं. देवकी माता म्हटल्या, लहान बाळ जे करतं अगदी लहान व्हा. लहान झाले पण अगोदर वसुदेवांना सांगितलं, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला वसुदेवजी भगवान गोपाल कृष्णाला टोपलीमध्ये घालतायत, सगळीकडे मायेने अगदी हातातल्या बेड्या गळून पडल्या. सर्व मूर्छित होऊन पडले. आपोआप त्या बंदी शाळेचे दरवाजे उघडल्या गेले आणि वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले. यमुना मैयामध्ये प्रवेश केला. यमुना मैयाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला. जसे जसे वसुदेवजी पुढे जातील तसं यमुनेचं पाणी वाढायचं. यमुना मैयाचं पाणी घुटण्यापर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलंय. नाकात तोंडात पाणी जाणार. भगवान गोपाल कृष्णाने विचार केला, माझ्या पित्याच्या नाकातोंडात पाणी गेलं तर गोकुळात राहायचं राहून जाईल, तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही होणार. आणि यमुना मैयाचं पाणी वाढत होतं का? यमुना मैयाने विचार केला, माझं सौभाग्य माझ्या पात्रातून चाललं ना, आम्हाला दर्शन देत नाही. पाय बाहेर काढला आणि अंगठ्यानं यमुना मैयाला दर्शन दिलं. पाणी वसरलं. जाण्याकरिता आतमध्ये रस्ता दिला. ज्या वेळेला गोकुळामध्ये पोहोचले, सकाळी सकाळी नंदजीला म्हणावं, नंदजी बधाई हो, आपको लाला भयो है. एवढंच येतं बरं, आपको लाला भयो है, तुम्हाला मुलगा झालाय. एवढा आनंद वाटला. नंदजी आले. आल्याच्या नंतर पाहिलं तर पूर्ण गोकुळात चर्चा चालू होती. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 सगळीकडे चर्चा चालू झाली. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. ही बातमी नंदजीच्या पर्यंत पोहोचली आणि नंदजी आले. येऊन पाहिलं तर अगोदरच वाड्यामध्ये गच्च गर्दी होती. म्हणे मला माझ्या मुलाचं मुख पाहायचं. नंदजी
असंच जाणार का बिना आंघोळीचे? मग जा यमुना मैया डुबकी मारून या. डुबकी मारून आले, नवीन वस्त्र परिधान केले, मोत्यांचे हार गळ्यात घातले आणि ज्या वेळेला परत निघाले, आता जाऊ द्या ना. नाही म्हणे, का? गवळणी जे करतात ते करा म्हणे. काय करावं लागेल? गोपेकरांनी जसा ठुमका मारला तसा ठुमका मारावा लागेल. मग नंद बाबा सुद्धा ठुमका मारायला लागले आणि तेव्हा 60 साल के बूढ़े देखो हो गई आज जवान, हो गई आज जवान. बाबा रोज कधी नाचत होते, त्यांना हसायला आले लगेच. ते खरं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, आपण नाही म्हणत का कधी? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. तुम्ही किती वयाचे आहात याच्यापेक्षा सुद्धा तुमचा भाव अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रति किती शुद्ध हे महत्वाचं आहे. बऱ्याच महिला होत्या आपल्यामध्ये, मला ही काही म्हणल का म्हणूनच नाचत नव्हत्या, मला काही ती बोललं का म्हणून भजन चालू नव्हतं, अजिबात नाही. पण देवाच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर लोकांचा विचार करून नाही चालत आहे. अहो, जगाच्या मालकाचं मुख पाहायचं तर देवाच्या बापाला सुद्धा नाचावं लागलंय. ठुमका मारत 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 यावं जगाच्या मालकाला पाहावं. ज्या वेळेला तो आनंद व्यक्त करतायत, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थर थरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थर थरले. कान दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यावेळेला भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागलेत, पण देव रडतात पहा. इकडे कंसाचा अगदी जेवढा संशय बळकट व्हायत जायचा. त्याला अगोदरच सांगितलं होतं मायेनं, मला काय मारतोस, तुला मारणारा सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलाय. सगळीकडे शोधाशोध चालू झाली, माझा काळ नेमका कुठे असेल. पहिला विडा उचलला पुतना मावशीनं. मावशी आली, अगदी विष भरून घेऊन आली होती. जगाच्या मालकाकडे आली, पण सुंदर तीन रूपवान असे नक्षत्रासारखी दिसणारी होती. आणि तुम्ही पहा, गोकुळात जसा प्रवेश झाला का, लोक न सांगता तिला नंदजींचा वाडा दाखवायचे. कारण मोठ्या लोकांचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात पहा. मोठ्या लोकांचे पाहुणे वेगळेच असतात, गरीबाचे पाहुणे वेगळे. ती म्हणायची, एवढी बाई दागदागिनी एवढी रूपवान दिसणारी, ही म्हणे नक्की नंदबाबाच्या घरी आले असेल. तिला न सांगता रस्ता दाखवायचे. रस्ता दाखवत दाखवत नंदजींच्या वाड्यापर्यंत पोहोचली, आवाज दिला, ए यशोदे. अनोखा आवाज आहे, कोणीतरी वेगळाच आवाज कानावरती आलाय. बाहेर येऊन पाहिलं, बोला ना मावशी, तुझ्या मुलाला पाहायला आले. तुम्ही कोण? पण मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणे, मी तुझी मावशी. माझी मावशी मला कशी माहिती नाही? ते काय झालं, लग्न झालं माझं आणि सासू सासऱ्यानं कधी परत माहेरी येऊच दिलं नाही, तुझी माझी भेटच नाही झाली. असं कळलं की तुला मुलगा झालाय म्हणून पाहण्याकरिता आले. एवढ्या 9 मुलगा झाला आणि या बाईला कसं दाखवणार? सांगितलं, लाला झोपलाय. देव झोपल्या झोपल्या ऐकत होते. काना म्हणतात, पहिलेच गिराईक आलंय आणि मैया सांगते झोपला. आपण का झोपा काढायला आलो का? जगाच्या मालकानं रडायला चालू केलं. मैया म्हणतात, रडते माझे बाळ तान्हे, समजावी ताराहिना, नाना परी समजावी ते मागील ते खाया देते, थापटोनी निजवीते हलविते पळना, रडते माझे बाळ
जगाच्या मालकानं रडायला चालू केलं, देवानं रडायला चालू केलं. मावशी म्हणते यशोदे खोटं बोलती का, माझ्याशी सांगितलं झोपला आणि कानावर रडतोय. धावत आली जगाच्या मालकाला मांडीवरती घेतलं. देव डोळे उघडून नाही पाहते, कारण देवाच्या नजरेसमोर कोणतंच मायावी रूप नाही टिकू शकत. मैया घाबरून जाईल. लक्षात आलं, चुलीवरती पातेलं ठेवले दुधाचं. दूध पाहण्याकरिता निघून गेल्या मैया. आणि दूध पाहण्याकरिता निघून गेल्यावर भगवान गोपाल कृष्णाला ज्या वेळेला अगोदर तिनं विष पाजलं, नंतर दूध प्राशन केलं, आणि नंतर तिनं ज्या वेळेला भगवान परमात्मा रक्त पिऊ लागले, मूळ रूपात आली आणि धिप्पाड असं रूप धारण केलं आकाशामध्ये. छातीवरती भगवान गोपाल कृष्ण, सोड काना, सोड काना म्हणतात. मैया एकतर मी कोणाला धरत नाही, आणि मावशी एकदा धरलं त्याला कधीच सोडत नाही. पंच प्राण खिचून घेतले आणि धिप्पाड देहाची पुतना मावशी गतप्राण झाली. गोपाल कृष्ण भगवान की. लहान असताना भगवंतानं अनेक लीला केल्यात जगाच्या मालकानं. भगवान गोपाल कृष्ण रडू लागले. मैयाने पाहिलं, काय करावं. म्हाताऱ्या गवळणी सांगायच्या, यशोदे अगं त्याला नजर झाली असेल. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, उत्तरी ते निंबलो ना. नजर काढण्याचं काम, नजर काढतात तुमच्याकडे? नजर होते पा. नजर फार वाईट आहे. दगडाला सुद्धा जर म्हटलं काय दगड दिसतो तर दगड सुद्धा फुटतो. एवढी माणसाची नजर वाईट आहे. आणि लागते नजर नक्की. एकदा मला एक आजी म्हणे, ताई कीर्तन संपलं म्हणे तुमची नजर काढते. म्हटलं आजी मला नजर नाही होत ना का काढू. नाही म्हणे थांबा तुमची नजर काढायला लागले आजी. आजीनं आवाज दिला घरात, बाळ्या इकडे. म्हणे बाळ्या कशाला. म्हणे झाडू आण. झाडून नजर काढली. म्हणलं झालं का. म्हणे नाही. परत पिंटीला आवाज दिला, पिंटे इकडे. म्हटलं का. चप्पल आण. काढतात पा नजर. तुमच्याकडे काढतात चपली नजर. कुठं जाऊन आली ती, मी नाकाला रुमाल लावून बसले शांत. परत म्हटलं झालं का. म्हणे नाही. मग बबले इकडे. म्हटलं आता ती कशाला. ती म्हणे दगडान नजर काढली. भिरकीन पायापर्यंत की पायापासून भिरकीन डोक्यापर्यंत. आजी माझे नाक छोटचे. म्हणलं राहू द्या. नजर आता झाली का. म्हणे नाही. म्हातारीला 4च केस होते, अशी करायची. पदर घेतला आणि पदरानं नजर काढली. म्हटलं झालं का आजी. म्हणे नाही आता तर महत्वाचं काम राहिलंय. ते नाही करत का शेवटी. म्हातारीच्या तोंडात एकही दात नाही. 32 आऊट. तिनं थू केलं, सगळं मटेरियल माझ्या तोंडावर. म्हातारी म्हणे टेन्शन घेऊ नका, पुसून काढते. पदर घेतला असं पुसून. तेवढ्यात म्हातारीच्या नाकासमोर माशीनं घोंगाव. आज नजर काढण्यात तेव्हापासून मी नजर कोणाकडून काढून घेत नाही, अजिबात नाही. नजर काढण्याचं काम फार वाईट आहे. काहींनी सांगावं जा मैया 3 वाटीची माती आण. माती उतरून टाकली तरी नजर राहीना. भगवंत रडायचे राहीना. मग काय करावं. गवळणींनी सांगितलं त्याला गोमूत्रानं आंघोळ घाल. गोमूत्र आणलं आणि गोमूत्रानं आंघोळ घातली तरी नजर राहीना. मग काय करावं. गाईचं शेण अंगाला लाव तरी नजर राहीना. मग गाईच्या खालून घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, असे खालून वरून द्यायचे. जगाच्या मालकाला किती नजर काढण्याचं काम केलं तरी नजर राहीना. काय करावं म्हटल्यावर नंतर सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला भगवान भोलेनाथ आले आणि भोलेनाथांनी साधूच्या वेशात येऊन जेव्हा मांडीवरती घेतलं, भोलेनाथ रडायला लागले आणि भगवान गोपाल कृष्ण हसायला लागले. कथा येथून पुढे पाहायची आपल्याला. ऐका. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण हळूहळू वाढू लागलेत, पालथे पडतायत. नंतर तळवे तळहात टेकीत. देवाच्या रांगण्याचं संतांनी वर्णन केलंय. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. मुसळती पैसांगे आले कृष्णाचे मी मागे, येणे मुशी रंगे नवनीत माझे भक्षिले. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. जगाच्या मालकाच्या रांगण्याचं वर्णन संतांनी सुद्धा केलंय. देव रांगत होता. भगवान परमात्मा. आपले लेकरं कधी मोठे झाले कधी कुठं पळायला लागले पत्ता सुद्धा लागत नाही.
आणि लेकरं ढेकात टाकले तर ओळखायला येणं कशाचं संस्करण कशाचं काय भानगडी. माता जर स्वतःच्या कामात जरी व्यस्त झाली तर लेकरू काय काय करते पत्ता लागत सुद्धा नाही आईला. बरं पहिल्या काळातले लेकरं सुद्धा चांगले होते, संस्कारी होते आणि लेकरं धिप्पाडाचे धिप्पाड राहायचे. मोठी मोठी माणसं तर एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचे. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5-5 25 चपात्या एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढे एवढे हातपाय, बरी मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ. लेकरं चांगले होते पहिले, दिसायला जरा गुटगुटीत राहायचे, चांगले राहायचे. असे एवढे एवढे हातपाय राहतात कधी कधी. भगवान परमात्माच्या रांगण्याचं वर्णन संतांनी करावं. देव हळूहळू मोठे होत आहेत. या गल्लीतून त्या गल्लीमध्ये मैयाने विचारावं, कोण गली गयो शाम बताओ सखी, कोण गली गयो शाम. जगाचा मालक इकडनं तिकडं जाऊ लागले. चोऱ्या चालू झाल्या आणि गवळणींनी वर्णन करावं. यशोदा मैयाला सांगायच्या, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग. मैया नाही ऐकत. मैयानी त्याच लेकराचं वर्णन करावं. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळे खेळ, कालटकाचे गे ताळ गे. गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गजागे, गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे. म्हणा ना काहीतरी. नाही बोलले तुम्ही तर तुम्हाला एकमेकीच्या शेजारणीची शपथ. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळे खेळ, कालटकाचे गे ताळ गे. तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. बरोबर ना. पंढरपूरच्या म्हणा आता. ज्या वेळेला मैयानं सांगितलं, एक गवळण म्हणे हे मैया काय ऐकू शकत नाही, मग आपणच पकडून देऊ. माझ्या घरी येऊन दाखव म्हणे, तुला बांधूनच टाकते. मला कशाला चॅलेंज केलं म्हणे, मावशी तुमचा नंबर तर सगळ्यात शेवटी. घर नंबर, फोन नंबर, ॲड्रेस लिहून घेतला. भगवान गोपाल कृष्ण निघाले. दुसऱ्या दिवशी सवंगड्याला सांगितलं, दही दूध लोणी खायचं का? म्हणे हो. म्हणे लाला तुमच्या घरचं खाऊ घालणार का? तुमच्या घरी 9 लाख गाया. म्हणे माझ्या घरचं का फुकट आलं का? माझ्या घरचं नाही, तुम्हाला तुमच्याच घरचं खाऊ घालणार. मग काय करावं? चोरी करावी लागेल. जा म्हणे सरटेचे काटे आणा, दगड आणा आणि त्याच्या पुढे माती आणा. देवा चोरी करण्याचे प्रकार अनेक पाहिले. चाकू, सुरी नाही, सरटेचे काटे, दगड, माती कशा करिता? सांगितलं देवानं, जेव्हा आपण चोरी करण्याकरिता जाऊ, दगड फेकून मारला, त्या मडक्याचा असा टंग आवाज आला की समजायचं हे रिकाम आहे, आणि बद आवाज आला की समजायचं हे भरलेलं आहे. मग पुढची प्रक्रिया आपल्याला चालू करायला. मग एक गवळी म्हणे, मग सरट्याचा काटा कशा करिता? गवळण जर चुकून आपल्या पाठीमागे लागलीच, दही दूध लोणी खाता खाता तर तिच्या पायाखाली सरट्याचा काटा फेकायचा. सरट्याच्या काट्याला 3 टोक राहतात. ते कसंही फेकलं तर 1 टोक उभं राहतं. एक गवळी होता बोबड्या नावाचा गवळी म्हणा काना, मग तिजल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? लाला म्हणे तिजल पप्पल घालून आली तर तिच्या डोल्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. वाकड्या नावाचा गवळी होता. वाकड्या म्हणे देवा मग ती जर चष्मा घालून आली तर? देव म्हणे इथं देवाचं रूप पाहणारे लोक आहेत म्हणे, चष्मा नाही लागत आहे. भगवान परमात्माला अखंड पाहावं, जगाच्या मालकाला पाहावं. देवाला पाहिल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि देवाला पाहिल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सांगता होत नाही, अशा असणारी गवळी आणि गवळण. चोरी चालू झाली, घरफोडी, प्रत्येक ठिकाणी घरफोडी चालू आहे. भगवान परमात्माचे कित्येक कारणे घेऊन गवळणी गेल्या. कानाने म्हणावं, आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, या गवळणी भांडखोर, मला म्हणतात गोकुळचा चोर. आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग. कित्येक गारणे केले. गवळण म्हणे लाला येऊन दाखव. भगवंत निघाले. जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. आता मुंगूस आडवं गेलं तर काय समजता तुम्ही? शुभ शकून झाला, बरोबर की नाही? मुंगूस आडवं, एखादा हरणाचा कळप आडवा गेला तर
शुभ शकुन झाला. बरोबर. एखादी महिला तुम्ही महत्वाच्या कामाला निघाले आणि पाण्यानं भरलेला भांडा घेऊन आडवा गेली तर शुभ शकुन झाला. बरोबर. आणि तेवढ्यात एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. भगवान परमात्मानं मुंगसाला सोबत घेतलं आणि दही दूध लोणी चोरून खाल्लंच्या बाजूवरती गवळी आणि गवळण झोपलेले दोघांच्या मध्ये लालानं सोडून दिलं मुंगसाला. ते का कीर्तन थोडी करणार आहे. जय जय रामकृष्ण हरी. दुसऱ्या दिवशी गवळण आली आणि मैयाला सांगू लागली, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, 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 अवचित हरी तुझा आला. हो भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला. भगवान परमात्मानं अनेक खोड्या केल्यात. जगाच्या मालकानं एवढ्या लीला कराव्यात, पण तरी प्रत्येक ठिकाणी दही दूध लोण्याची चोरी मात्र होतच होती. एक गवळण म्हणे, काना माझ्या घरी येऊन दाखव, तुला कोंडून टाकते. मावशी मला कशाला चॅलेंज करता. जगाचा मालक निघाले, भगवान परमात्मा निघाले. ज्या वेळेला त्या गवळणीनं लालाला पाहिलं आणि बाहेर आली आणि आतमध्ये भगवंताला बंद केलं आणि तिनं दरवाजा बंद करून घेतला. तिला वाटलं देव आतमध्ये. सगळ्या गावात फिरली, गोकुळमध्ये, गोकुळात फिरत होती, सांगत होती मी त्याला पकडलं, मी धरला, कोणालाच पकडत नव्हता, मी पकडला. हिला अहंकार झाला म्हणे देव. मी मध्ये आला की विषय संपला. मी पकडला, मी पकडला. तुम्हाला एवढ्या खोड्या केल्या, हाती लागत नव्हता कोणाला, पण मी पकडलं आणि तेवढ्यात तिचा मालक घरी आला. त्यानं दरवाजा वाजवला. देव म्हणे आता संधी सापडली. भगवंतानं कडी उघडली, दरवाजाच्या पाठीमागे लपले. तिचा मालक आतमध्ये गेला आणि जगाच्या मालकानं बाहेर येऊन दरवाजा बंद करून घेतला. भगवंत निघून गेले मैयाच्या कडेवरती. ही सांगत होती मी पकडला, मी पकडला. हे म्हणे ही मला आरतुर बोलती स्वतःची. माझी बायको मला मी पकडला, कोणाच्या हाती लागत नव्हता पण मी पकडला. भला मोठा एवढा दांडा घेतला आणि दारात उभा राहिला. ही म्हणे तू फक्त दरवाजा उघड. मी पकडला. जसा दरवाजा उघडला, स्वतःची मालक दिसले. ती म्हणते तुम्ही कधी आतमध्ये गेले. जगाच्या मालकाची लीला आहे. भगवान परमात्माकडे येऊन पाहिलं तर मैयाच्या कडेवरती बसलेले. एक गवळण म्हणे कोणाच्या हाती नाही लागत, घरी येऊन दाखव, तुला बांधून टाकते. दुसऱ्या दिवशी भगवंत पहाटे निघून गेले. दही दूध लोणी चोरून खाल्लं आणि गवळी आणि गवळणच्या बाजूवरती दोघांच्या दाढीविनीची गाठ बांधली. जशी गाठ बांधली, पहिल्या काळात महिला मंडळी लवकर उठायच्या पहाटे. उठता का आता? आता ह्या नाही, आता हे उठतेत पहाटे 5 वाजता. बरेच लोक पाहिले मी उठताना. आपण विचारो कशाला उठले? राम भाऊ ते म्हणतात हिटरचं बटन टाकतो म्हणे, सकाळी सकाळी तेवढं आपल्याकडे काम असतं. माता मौले नाही, पहिल्या काळात बाई लवकर उठायची. पहाटे 3ला, पहाटे 4ला जात्यावरती दळण दळायची आणि बाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जगाच्या मालकाने यावं. जात्यावरची गाणी होते, तो आनंद होता. लहान लेकरं झोपेतून उठायचे, पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आता सकाळी सकाळी आम्हाला खारीवाल्याने पावावाले उठतात. कशाचा आजोबाचा काकडान काय राहिलाय? बाई लवकर उठायची. गवळण सकाळी लवकर उठली. जशी उठली, गवळ्याच्या दाढीला झटका बसला. त्यांनी सांगावं, ए धांगड, माझ्या कशा दाढी ओढली? ती म्हणे मी तुमची दाढी ओढली नाही, तुम्हीच माझी वेणी ओढली. दोघांच्या मध्ये भांडण लागलं. म्हणे भांडण करण्यात अर्थ नाहीये. सकाळी 8 वाजले, काय करावं? दाढी वेणीची गाठ पडली. सजारचे ताता आले. रामभाऊ त्या उठा. आवाज दिला हळूच आतमध्ये. आज झालं काय? हळू बोला म्हटलं तुम्हाला आतमध्ये. आज झालं काय नेमकं? हळू बोला म्हटलं आतमध्ये. आतमध्ये आले. जीच दाढी वेणीची गाठ पाहिली ना हसू लागले. शोभतं का म्हणे तुम्हाला या वयात? म्हणे आम्ही नाही बांधली,
कुणी बांधली तीच कळना. मग याला कापून पाहू. सुरी आणली कापायची तर तिथं भांडण लागलं. गवळण म्हणे आपली सुवासिनीची वेणी म्हणे, माझ्या वेणीला अजिबात हात लावायचा नाही, कापायची तर तुमची दाढी. तो म्हटलं तुझी सुवासिनीची वेणी तर आपली श्रावण महिन्याची दाढी, आपल्या दाढीला हात लावायचं. काय करावं मग मध्ये साधला. का पिता कापेना जाळीता जळेना गाठबाई सुटेना. ते शेजारीचे तात्या म्हणे काओ म्हणे दादा तुम्ही काही त्या नंदाच्या पोराला काही बोलले होते का? म्हणे आपला तर विषयच नाही म्हणे, मी माझ्या कामात व्यस्त असतो. मावशी तुम्ही? म्हणे काहीच नाही बोलले. खरं सांगा म्हणे, काहीतरी बोलला असाल. म्हणे तोंडावर नव्हते बोलले पण मनात म्हटले होते माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधून टाकते, त्याचाच परिणाम म्हणे हा. पण म्हणे तोंडावर नाही बोलले मनात बोलले. मावशी तुम्हाला माहित नाही, तो मन कवडा आहे, त्याला मनातलंही कळतं तुम्ही काय बोलता. तर तो मन कवडा आहे, त्याचंच काम आहे. मग आता निघावं लागेल कुठं? त्याच्या वाड्यावरती जावं लागेल. म्हटल्यावर जगाच्या मालकानं अगोदर सवंगड्याला सांगितलं होतं खूप मोठं सोंग येणार आहे, आणि ते सोंग आलं की तुम्ही निघा. कोणी ताटं आणली, कोणी ग्लास आणली, कोणी परातीन लाकडानं वाजवत होते. सोंग येणार, सोंग येणार. आतमधून ही निघणार तर गवळी हातपाय खोडायला लागला. गवळी म्हणे मी लग्नात पुढं होतो. आता गवड्याला पाठीमागे चालावं लागणार ना. निघाले पण भानगड अशी होती, गवळण होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 1.5 फूट बुटका. गवळण तडा तडा चालायची, गवळी तुडू तुडू चालायचा. सोंग आलं, सोंग आलं, सोंग आलं, सोंग आलं. जगाच्या मालकापर्यंत पोहोचले ना. हात जोडले, देवा क्षमा असावी, अहंकाराने आम्ही नाडल्या गेलो होतो. जगाच्या मालकानं फक्त हात लावला तर गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गाठ सुटली. जगाच्या मालकानं अनेक लीला केल्या, मैयाला मात्र कंटाळा आलेला. गवळणींनी विनंती करावी, रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको. धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू छेडू नको. सांज वेळ झाली घरी जाऊ देना, नको बासरीच्या घेऊ सताना. शब्द लागवे काना पालू नको, रे नंदलाला तू छेडू नको. जगाच्या मालकाला विनंती करावी. मैया म्हणे थोड्या बाद झाल्या तुला शाळेत टाकते. LKG UKG नव्हती, शाळेत टाकते म्हटल्यावर काय म्हणे आता तुला गाई घेऊन तुला चारायला करता घेऊन जावं लागेल. गायींना घेऊन निघाले. गायी वासरं सोबत घेतले आणि सवंगडी होते. जगाच्या मालकानं तिथे गेल्यावर सुद्धा अनेक लीला केल्यात. कित्येक राक्षसांचा वध केला आणि भगवान परमात्मानं खेळावं. कानोबा हमामा तू घाली, 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 कानोबा हमामा तू घाली. हा हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू 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 हुतू तू तू हुतू तू 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 खेळ कान्होबा हमामा तू घाली, कान्होबा हमामा तू घाली, कान्होबा हमामा तू घाली. कानोबा हमामा तू घाली, कानोबा हमामा तू घाली, हमामा तू घाली. खेळे भवरा गबाई भवरा, खेळे भवरा गबाई भवरा, भवरा फिरे गरा गरा, फिरे गरा गर. या राधिकेचा नवरा 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 खेळे भवरा गबाई भवरा, खेळे भवरा गबाई भवरा, खेळे भवरा गबाई भवरा, खेळे
जगाच्या मालकानं अनेक लीला केल्यात. खेळता खेळता डाव चुकला आणि बोबड्या नावाचा एक गवळी रुसला. गवळी रुसला तर जगाच्या मालकानं सुदामाला पाठवलं, जगाच्या मालकानं लंगड्याला पाठवलं, पेंद्याला पाठवलं, पण तरी सुद्धा बोबड्या मात्र येत नाही. देवाने किती विनंती केली, जा म्हणे त्याला घेऊन या. जगाचा मालक असा आहे पहा, निष्ठावान त्याचा भक्त असेल ना तर भगवान परमात्मा त्याची विनवणी करायला सुद्धा तयार होतो. भगवंत स्वतः बोबड्याकडे आले. बोबड्या, अरे नको ना राग धरू, चल म्हणे आपल्याला खेळायला जायचंय. नाही देवा नाही येणार. दाई बा कितना न तोले बा, आम्ही नाही 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 तू द्या तंग येणार. अतित एकदा तमदे पोला मिळून, कारण सांगतो तू का नाही येणार. माल्याच्या मल्यामध्ये देलोले बा, माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या. तमद्या पोलांनी दोन दोन तुल्या, तमद्या पोलांनी दोन दोन तुल्या. मी तकली तोलायला देलोले बाण, तिकडून आला माल्या तमली, माझ्याच छेंदीला धरलेले बा. आम्ही नाही 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 तू द्या तंग येणार. बोबड्या म्हणे अरे बाकीचं सोड, पण एकदा तुझ्या घरी गेलो होतो. अतित एकदा तमदी पोला मिळून, यशोदा मैयाच्या धली देलोले बा. यशोदा मैयानं पुलन पोल्या तेल्या होत्या. तमद्या पोलांना दोन दोन दिल्या, तमद्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला देलोली बा आणि मला तालधी दिलेली बा. आम्ही नाही 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 तू द्या तंग ये. तू मला 2 मिनिटात ताईला काय झालं नेमकं. बोबड्या सांगत होता तसं भगवंताला. दाई बा कितना न तोले बा, आम्ही नाही 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 तू द्या तंग येणार. जगाच्या मालकाला विनंती करावी आणि बोबड्याला घेऊन आले. भगवंताने एक शेवटचा खेळ खेळलाय, तो खेळ आपल्यालाही खेळायचा आहे. सगळ्यांनी असे हात वरती करायचे, एक खाली टाळी वाजवायची आणि एक वरती वाजवायची माझ्या सोबत. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटे दांडू पोरा, खेळ विटे दांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. खेळ विटे दांडू पोरा, खेळ विटे दांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अबा दुबा तिबा, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. 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 पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मांडू. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मानं अनेक खेळ खेळले. तिथून पुढे गवळी सांगू लागले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता खेळण्यात अर्थ नाहीये, पोटातली आग शांत बसू देईना. मग जगाच्या मालकानं सर्वांना असं गोल राऊंड करून बसवलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि जगाच्या मालकानं जो काला केला तोच काला आपल्याला पाहायचा आहे. तुला काला आपल्याला करायचा आहे. तत्पूर्वी उपस्थित सर्व भक्तजन मंडळी आहेत, मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवायची पहा. कित्येक जणाला समजलं असेल आणि कित्येक जणाला माझे काही काही शब्द समजलेही नसतील, पण मात्र चेहरा कधीच बदलू दिला नाही तुम्ही, म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत, तुमचेही धन्यवाद. आदरणीय श्रद्धेय तुमच्या गुरुदेव माई देखील उपस्थित आहेत. माईंच्या चरणावरती नतमस्तक होते. तसं खरं पाहिलं तर माझ्या आयुष्यातलं माईंच्या समोरचे पहिल्यांदा कीर्तन आहे. आणि काय काय नेमका हाल असतात का हे फक्त देव जाणे, आणि ते आमच्या आम्हाला माहिती आहे. तुम्हाला वाटत असेल हसताना तर दिसते, कारण प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात पहा. असं अशा कृपा आशीर्वाद राहावेत. गुरुदेवांच्या चरणावरती प्रार्थना. अजून सर्व इथे देखभाल करत होते देवराम काका भोर, काकांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांना कीर्तन ऐकायला यायचं होतं पहा, आमचे राठी काका आणि त्यांना दोघांना.
नंतर ते ज्या दिवशी म्हणले मला त्या दिवशी सगळे कीर्तन संपले. नंतर म्हणे आता इथं कीर्तन आहे, तिकडूनच मला असे करायचे. आता लांबूनच